जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 7वा, चतुर्दश ब्रह्मनाम, समास 5वा, द्वैत कल्पना निरसन नाम. श्रीराम समर्थ. केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान. सद्गुरू बोलले, दशक दाखवला तो 7वा, चतुर्दश ब्रह्मनाम, आणि समाज त्याच्यामध्ये दाखवला तो 5वा, द्वैत कल्पना निरसन. द्वैत कल्पना सद्गुरू बोलले, द्वैत कल्पना दाखवण्यासाठी अद्वैत दाखवणार आला पाहिजे. सद्गुरू बोलले, द्वैत आणि अद्वैत जोपर्यंत सद्गुरू भेट होत नाही तोपर्यंत अद्वैताची ओळख या विश्वामध्ये नाही. बाबा देणार नाही, महाराज देणार नाही, भगत देणार नाही, भटजी देणार. सद्गुरू बोलले, कारण जन्मतः जायते अज्ञान संस्कारी ज्ञान उच्चते. संस्कार करण्याचा अधिकार सद्गुरूचा. बघा, म्हणून सद्गुरू बोलले द्वैत कल्पना. कल्पना कशी आहे? द्वैत आहे. मग अद्वैत आल्याशिवाय सद्गुरू बोलले द्वैताचं निरसन व्हायणार नाही ना. कारण कल्पनेची एक बरे, ती बोलले मुहूर्ताची मोहर आहे. कल्पनेचं काम कसं आहे तर बोलले मुहूर्ताची मोहर आहे. हा, म्हणून सद्गुरू बोलले तिचं निरसन करायचं आहे. काय करायचं आहे? हा, आता हे निरसन कुठल्या माध्यमातून होईल तर बोलले दुसऱ्या विश्वामध्ये दुसरा पर्यायच नाही. कारण ऐकल्याही विना कळेना हे तो ठाऊक आहे जण, या कारणे मूळ प्रयत्न श्रवणाधी. बघा, म्हणजे सद्गुरू निरसन व्हायचं म्हणजे पहिले श्रवण आलं. श्रवण म्हटलं की त्याच्यानंतर आला तो दुसरा भाग आला मनन आलं. मनन आणि मनन नंतर बोलले निजध्यास. आणि श्रवण मनन निजध्यास तर साक्ष आतमध्ये आकार घेईल, तर या द्वैत कल्पनेचं निरसन होईल. नाही तर सद्गुरू बोलले जन्माला हेला आणि हेला वात 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 वातची गेला. हा, जित्या सार्थक नाही व्यर्थ आयुष्य निघून मुळी धान्यच नाही पेरले. म्हणून सद्गुरू बोलले जन्माचं सार्थक करायचं असेल तर सद्गुरू जा, सद्गुरूशी शरण. म्हणून दयास वाटे मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा. कारण सद्गुरू करावा लागतो. बाबा गुरु महाराज भेटतो. बघा, दयास वाटे मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा. सद्गुरुविन देवादी देवा पाविचित नाही. बघा, कारण देवादी जगत सर्व ते देव मंत्राधीनम. ते मंत्र ब्राह्मणाधीनम. ब्राह्मणम मम देवता. मग ब्राह्मण कळला पाहिजे. सद्गुरू बोलले ब्राह्मण ब्रह्म जाणती ते ब्राह्मण. ब्रह्म जाणती ते ब्राह्मण. ज्यांनी ब्राह्मणाचा आचार, ज्यांनी ब्राह्मणाचा विचार, ज्यांनी ब्रह्मकर्म ज्यांनी आत्मसात केली, मग तो जाणीव अडकवणार जाणीव घेतला पाहिजे. तर आम्हाला जाणीव अडकवणार ब्राह्मण नको, जाणीव घेतला पाहिजे. आम्हाला संस्कृत बोलणार नको, संस्कृतीतला पाहिजे. सद्गुरू बोलले ब्राह्मण कळला पाहिजे. ब्रह्म जाणती ते ब्राह्मण. तुम्हाला आम्हाला समर्थांनी काय केलं तर बोलले सद्गुरू बोलले तुम्हाला आम्हाला समर्थांनी काय केलं? शूद्राला, क्षत्रियाला, वैश्याला काय केलं तर ब्राह्मणाच्या पंक्तीत बसवला. बघा, तर सगळ्यात कठीण असेल त्या तिन्ही लोकांना ब्राह्मणाच्या पंक्तीत आणून बसवणं. बघा, कारण बोलतात ना किती झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. मग हे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी सद्गुरूला यायला पाहिजे. बघा, म्हणून सद्गुरू बोलले समाज दाखवला 5वा, द्वैत कल्पना निरसन नाम. त्यामध्ये समर्थाने लिहून ठेवलं केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान. बघा, मग मायेचं अनुसंधान कुणाबरोबर लागलं होतं? मायेचं अनुसंधान कुणाबरोबर लागलं होतं? माया कुणाबरोबर फिरत होती? बघा, ही जी माया आहे ती कुणाला घेऊन फिरत होती? हा, कारण सद्गुरू बोलले ब्रह्माची तर ओळखच नव्हती. सद्गुरू भेट झाली तेव्हा कळून दिलं की बाबा जवळी 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 जवळी. आणि हा फिरतोय बाहेर. बघा, काशीला गेला, तिरुपतीला गेला, गोटा गेला, पण जवळचा देव काय भेटला नाही. मग त्याला ओळखण्यासाठी सद्गुरूला यावं लागलं. त्याला म्हणतात केवलम ज्ञानमूर्ती. बघा, मग त्याच्यामध्ये समर्थांनी म्हटलं केवल ब्रह्म. मग केवल ब्रह्म कोण आहे? केवलम ज्ञानमूर्ती. द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमास्य अधिलक्षम एकम नित्यम विमल अचलम सर्वदै साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. बघा, मग केवलम एकच आहे. सद्गुरू बोलले म्हणून त्या मायेचं जे अनुसंधान त्यांच्याबरोबर लागलं होतं
ते अनुसंधान काय केलं, सद्गुरूंनी दाखवलं आणि बोलले या मायेला अधोगतीला लावणारे आहेत कोण, त्यांची ओळख समर्थाने दिली. कारण सद्गुरू नेहमी सांगतात, काय बोलले जे तर श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. मग कोण बोलतात, ग्रंथगर्भी जे बोलले, मग जे गर्भात बोलतात त्याची ओळख सद्गुरू दृश्यात देतात. जे गर्भात बोलतात त्याची ओळख सद्गुरू काय करतात, निरूपणाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दृश्यामध्ये उभे करून दाखवतात. काम आला की काय करतो, क्रोध आला की काय करतो, लोभ आला की काय करतो, आणि यांनी या मायेला कशी अधोगतीला पाठवली. कारण जे अनुसंधान लागलंय ना, काय लागलंय, सद्गुरू बोलले आणि मायेचेही लागले अनुसंधान. मग मायेचं अनुसंधान कुणाबरोबर लागलं होतं, अणु म्हणजे विषय, आणि त्या विषयांबरोबर त्या मायेचं अखंड अनुसंधान लागल्यामुळं माया अधोगतीला चालली होती. बघा, कारण आम्ही वावरतोय ते कल्पनेच्या सृष्टीमध्ये. कुणाची कल्पना, तर बोलले ब्रह्माची कल्पना, आणि त्या सृष्टीमध्ये हा वावरतोय आणि हा हिला शाश्वत समजतोय. सद्गुरू बोलले म्हणजे तर सद्गुरूले पायाच खोटा, तिथं ही सगळी जे सगळी सृष्टीची निर्माण झाली, तुम्हाला वाटतंय का ही खरी आहे. बघा, हां दिसतोय. सद्गुरू बोलले पुढे लिहून ठेवलं समर्थाने सगळं. हे समर्थाला का लिहायला लागतंय, हां हे तुम्हाला आम्हाला दाखवण्यासाठी समर्थाला सगळं लिहावं लागतंय. मग सद्गुरू एक लक्षात घ्या तुम्ही, आम्ही ज्या अर्थी निरूपण चालू आहे त्या अर्थी ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली तो दाखवायला आलेला आहे, हे लक्षात ठेवा. बोलीला असे, बोलीला असे, बोलीला असे, पण सद्गुरू जो बोलला तो आलाय. बघा, आणि जे ग्रंथगर्भात जे बोलतात ना त्यांची ओळख तो देतो. म्हणून ते बोलतात ना, आणि मायेचे म्हणून अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान. बघा, मग मायेचं अनुसंधान कुणावर लागलं होतं, हां सद्गुरू बोलले मन माया, मन माया, आणि मनाबरोबर ते विषय. 68-64 कामना, भावना, इच्छा, मनीषा, कल्पना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता. 88 किती बोले 64. त्याच्यामध्ये मन राजा, मन मायेचं अनुसंधान, मन माया विकार करी. मन आणि माया काय करते, विकार करते आणि हाळ घालते ब्रह्मावरी. त्यांचं नाव आहे विकार. त्यांचं नाव काय आहे, ते बोले विकार. आणि असे ते विकार आहेत ना की मनुष्य जन्मामध्येच ते काय करतात, तर माणसाला विकायला घेतलंय त्यांनी. मग विकतात कुठे, तर बोले 84 लक्ष योनीमध्ये विकतात. आणि एकदा त्याला विकला ना की पुन्हा सद्गुरू बोलले त्याची खरेदी विक्री होत नाही, पुन्हा त्याला खरेदी विक्री करायची गरज नाही. 84 म्हणून सद्गुरू बोलले जे 84 लक्ष योनी प्रतीचे कोटी कोटी फेरे होते त्या नरदेहाची प्राप्ती अवसटे लातणीचं भाग्य. म्हणून जो मनुष्यही ते जन्मला ना, बोलले जो मनुष्य देही जन्मला त्यांनी परमार्थाला काय झालं पाहिजे, सद्गुरूला काय झालं पाहिजे, तर लिगटला पाहिजे, ओतपोत भरला पाहिजे. एवढा अलभे लाभ झाला की त्या तुमच्या आमच्या पितरांनी सुद्धा उत्साह मांडावा. बघा, म्हणून सद्गुरूने मायेचं ज्या अर्थी अनुसंधान लागलंय त्या अर्थी मायेला अधोगती लावणारे बाहेर नाहीत, आत आहेत. रावणाला जर सद्गुरू भेट झाली असती, म्हणून सद्गुरूने लिहून ठेवलं की समर्थांनी त्या रावणाला आत्मलिंग दिलं. काय केलं, भगवान शंकरांनी त्या रावणाला आत्मलिंग दिलं, पण ते त्याला लंकेत नाही नेता आलं. आता याचं कारण काय, तर सद्गुरू बोलले रावणाला 100 वेळा जरी त्यावेळी एकच वेळा दिलं होतं, पण सद्गुरू बोलले की रावणाला 100 वेळा जरी आत्मलिंग दिलं ना तरी ते त्याला लंकेमध्ये नेता येत नाही. कारण काय त्याचं कारण काय, तर बोलले त्याचा गोकर्ण क्षेत्रात प्रवेश नाही. आता गोकर्ण क्षेत्रात प्रवेश नाही हे दाखवण्यासाठी कोण पाहिजे, गोकर्ण क्षेत्र दाखवायचं म्हणजे कोण पाहिजे, जा सद्गुरूशी शरण. बघा, जोपर्यंत सद्गुरू भेट होत नाही तोपर्यंत गोकर्ण क्षेत्र मिळतच नाही. हो, माणूस तिकडे जातोय गोकर्णाला, कर्नाटकामध्ये, तिथं आंघोळ करतोय, सगळं बघतोय, पण जोपर्यंत गोकर्ण कळत नाही, गोकर्ण म्हणजे तुमचं आमचं श्रवण, सद्गुरूचं निरूपण, तुमचं आमचं श्रवण. आणि ते श्रवण असं पाहिजे की परापचंती मध्यमाने वैखरी. बघा, जे ऐकलेलं श्रवण हे परेमध्ये गेलं पाहिजे. लपली सगळी मंडळी कुठं, तर बोले परेमध्ये लपली. हां, आणि तो पण तिथंच लपलाय, देवळामध्ये लपला, देऊळ पूजिता पावितायला. म्हणून सद्गुरू बोलले ठाईचे वैसोनी करा एकचित्त, आवडीने सवडीने नाही, आवडीने आळंत. म्हणून सद्गुरू बोलले केवलम ज्ञानमूर्ती, केवळ ब्रह्म जे बोलले, जे ब्रह्म बोलले ना ते कार्याला आले. केवळ ब्रह्म जे बोलिले म्हणजे बोललेलं ब्रह्म आहे ना ते कार्याला आले, अजून शोधायची कुठं तुला गरज नाही. केवळ ब्रह्म ते बोलले म्हणून केवलम ज्ञानमूर्ती. सद्गुरू बोलले केवळम ब्रह्म बोलिले ते अनुभवास आले. मग अनुभवासी आहे प्रत्यक्ष, आता अनुभवासी ये बाबा, कुठं ये
जिथं जिथं हरिकथा निरूपण चालू तिथं तिथं ये बघा. काय सांडावं लागत नाही, काय मांडावं लागत नाही. लागत नाही म्हणजे काय तर कुठल्याही प्रकारचं भांडवल लागत नाही बघा. काय सांडावे लागत नाही, लागत नाही. काय मांडावे लागत नाही, लागत नाही म्हणजे काय बोलते ना, कितना लागत लगेगा. हाँ, धंदा करने काय कितना लागत लगेगा. सद्गुरू बोलले काही लागत नाही, काय सांडावे लागत नाही. नको हार, नको तुरा, नको नारळ, तू फक्त एका ठिकाणी स्थिर राहा आणि श्रवण कर. काय सांडावे लागत नाही, काय मांडावे लागत नाही. नको पैसा, नको अडका. दानपेटीची तर बिलकुल गरजच नाही. हा, काय सांडावे लागत नाही, काय मांडावे लागत नाही. एक विचार. मग एक विचार देईल कोण. हा, एकाचा विचार देईल कोण. एक विचार शोधून पाही. म्हणून राजा बोलला जागा राहा. शोधत शोधत भूमिका पाहिजे. तुमची आमची भूमिका कशी पाहिजे. शोधक बोधक भूमिका पाहिजे. म्हणून सद्गुरू बोलले अनुभवास ये. कुठं ये, जिथं जिथं हरिकथा. कारण स्वर्गीची अमर इच्छिता ती मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. कारण हे तुम्ही आम्ही जे श्रवण करतो ना, हे मृत्यूलोकामधलं नाही, हे आहे कलियुग. सद्गुरू बोलले हे आहे वैकुंठामधलं. हा, हे स्वर्गातलं आहे. हा, जे स्वर्गीचे अमर सुद्धा इच्छिती मृत्यूलोकी व्हावा जन्मामा बघा. आणि हे तुम्हाला आम्हाला निरूपणाच्या माध्यमातून समर्थांनी अद्वैत निरूपण दिलं बघा. म्हणून सद्गुरू बोलले केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान. मग मायेचं अनुसंधान कुणाबरोबर लागलं होतं. मन आणि माया, त्याच्याबरोबर ते विकार. कारण तो, ती आणि ते. कोणते तो, पहिला तो, नंतर ते, नंतर ते बघा. तो, ती, ते आणि त्यांचा राजा, इंद्रियांचा राजा, सगळ्या इंद्रियांचा राजा कोण तर बोले मन. म्हणून मन आणि माया विकार करी आणि आळे घालती कुणावरती ते बोले ब्रह्मावरती बघा. म्हणून सद्गुरू बोलले मायेचेही लागले अनुसंधान बघा. हा, कारण सद्गुरू कोणी एक दोन एक जण पृथ्वी उदासीन. मायेचं लग्न त्या परब्रह्माशी लावलं. अखंड विचाराचं मंथन दिलं आणि त्या विचाराच्या मंथनातून ज्याचा जन्म झाला त्याचं नाव आहे विवेक. पुत्र जन्माला आला. कुठला. ऐसा पाहिजे की राजा काही पक्षाने प्रमाण. कारण सद्गुरू बोलले माया ब्रह्मीचे विरण. कसले. माया आणि ब्रह्माचं विरण करताना मग चुके जन्म म्हणून संतांशी गेले शरण. सद्गुरूला मोक्ष लाभे. मोक्ष कुठे मेल्यावर नाही, जिवंतपणे मोक्ष द्यायचा आहे. तुम्ही आम्ही जे भोगतोय ना, जे श्रवण करतो ना, ती मोक्षाची पुण्य आहे. सगळं विसरून, जे देहभान विसरून सगळं ज्या अर्थी श्रवण करतोय त्या अर्थी हे मोक्षच आहे. वेगळा कुठे शोधतोस. मग जेवढा ही पुण्य आहे तुला भोगता येईल तेवढी भोग हो. हां, जिथं जिथं हरिकथा निरूपण झालं तिथं जाव. म्हणून सर्व केवळ ब्रह्म जे बोलले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान. पुढे लिहिलं ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता द्वैत ते निरसे कवने परी हो. आता द्वैताचं निरसन करायचंय. माया तर दिसते आणि सद्गुरू बोलले ब्रह्म अंतरी प्रकाशे. हां, माया दिसते. मग सद्गुरू यद दष्टम तद नष्टम. जे दिसेल ते नासेल, येईल ते जाईल. म्हणजे असं जे असेल सर्व काळ ते एकच जे ब्रह्म. ते येतही नाही, ते जातही नाही, ते असत जे असे सर्व काळ. ब्रह्म अंतरी प्रकाशले. ब्रह्म आहे कुठं. टेम्परेचर ठेवले ना प्रकाश. कारण सूर्याचे अधिष्ठान डोळे. ज्या अर्थी प्रकाश समजला दिसतोय त्या अर्थी डोळ्यामध्ये पहिला प्रकाश डोळ्यामध्ये तेव्हा तो दिसतोय. सद्गुरू बोलले आंधळा नाही. आंधळा आहे त्याला दिसणच नाही. कारण काय, त्याच्या डोळ्यात प्रकाशच नाही. सद्गुरूने सरळ गणित आहे ना. बोलतो ना आंधळा आहे. सद्गुरू बोलले आंधळा नाही, त्याच्या डोळ्यात प्रकाश नाही. कारण सद्गुरू बोलले त्याच्यामध्ये समर्थांनी काय लिहिलंय अंतरी प्रकाश आहे. अंतरी प्रकाश पाहिजे ना. सर तुमचं आमचं टेम्परेचर जे ठेवलंय, प्रत्येक अवयवाला टेम्परेचर ठेवलंय. सद्गुरू बोलले अरे डोळ्याला पण टेम्परेचर घेतात. सद्गुरू बोलले त्याचा पण बीपी घेतात डोळ्याचा. हां, सद्गुरू बोलले बघा तसं माणसाचा बीपी घेतात. हां, टेम्परेचर घेतात, पल्स घेतात. तसं सद्गुरू डोळ्याचा पण बीपी घेतात ना. म्हणजे प्रकाश आहे कुठं तर बोलले प्रकाश डोळ्यामध्ये आहे. हां, ज्यावेळी समोरची लाईट दिसते, समोरचा सूर्य दिसतोय त्यावेळी पहिला सूर्य इथं आहे. मग सद्गुरू बोलले सूर्याचे अधिष्ठान डोळे. प्रकाश कळला पाहिजे. ब्रह्म अंतरी प्रकाश आहे. मग ब्रह्म आहे कुठं तर अखंड प्रकाश टाकून आतमध्ये अखंड टेम्परेचर ठेवलेलं आहे. 97 97 97.
9-7 का तर बोले ज्या जीवनाचा सोहळा करायचा आहे, तुमच्या आमच्या मनुष्य जन्माचा सोहळा करायचा आहे. आणि सोहळा हा फक्त मनुष्य जन्मामध्येच, इतर योनीमध्ये सोहळा ठेवलेला नाही. कारण त्वचे विना गर्भ खोळे तर मातीशी होती ढोळे. म्हणून सुखाचा गर्भवास हा फक्त मनुष्य जन्म, इतर योनीमध्ये सुखाचा गर्भवास सद्गुरूने ठेवलाच नाही. सद्गुरू बोलले म्हणून करा काय ते आत्ताच करा. जी जी घडी आली ती आपली साधा. मग जेथे जेथे अंतर पडले तिथे काय करावे ते हरी स्मरण करावे. मग तो हरी आहे कैसा त्याचा विचार पाहावा आम्हासा. संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. मग असं बोलले सद्गुरू बोलले ब्रह्म अंतरी प्रकाश आहे. मग ब्रह्म आहे कुठं तर अंतरी प्रकाश टाकून आहे प्रत्येकाच्या बघा. आणि सद्गुरू बोलले आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. फोटो मायेचा येतो त्याचा फोटो कधी येत नाही. माया प्रत्यक्ष दिसे बोलले. या डोळ्याने दिसते ती माया. पण तो चालवणारा दिसतो का. मग तो चालवणारा बघण्यासाठी का तो लपलाय देवळामध्ये. देव देवळामध्ये लपला देऊळ पूजिता पावित याला. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. पण महाद्वार वेळल्याशिवाय देवाचं दर्शन घेता येत नाही. म्हणून अंतरी ज्याचा प्रकाश आहे तो बघायचा असेल तर सद्गुरू बोलले ज्यांनी जन्माला घातलं तो भेटायला पाहिजे. मग बा जेने घातली जन्मासी त्यासी कैसे बा विसरावे. माणूस नेमका त्यालाच विसरलाय. बोलतो कोण देव कोण देव कोण. म्हणून सद्गुरू बोलले ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत निरसे कवने परी हो. या द्वैताचं निरसन करायचं म्हणजे अद्वैताचं निरूपण दिल्याशिवाय द्वैताचं निरसन होत नाही. सद्गुरू सरळ गणित आहे. विश्वास द्वैतामध्ये सगळं सगळं विश्व बघाल. एक ज्याला ज्याला सद्गुरू भेट झाली तो तो अद्वैताकडे आला. पण अद्वैत पण घेतल्याशिवाय पर्याय नाही हो. सद्गुरू बोलले सगळं विश्व द्वैत आहे पण अद्वैत काय तर बोले द्वैत दाखवल ते अद्वैत. ज्या माध्यमातून द्वैत दाखवलं जातं त्याला म्हणतात अद्वैत बघा. कारण सार आणि असार आसार आणि सार सार आणि असार आसार आणि सार सारा असाराचा निवाड सद्गुरू देतात. म्हणून त्याला सद्गुरू बोलले ना तुम्हाला आम्हाला समर्थांनी काय केलं तर बोले राजहंस बनवला. राजहंसाचा अधिकार काय तर सार ते तुके घ्यावे असार ते जाणून द्यागावे या नाव बोलले श्रवण भक्ती बघा. चांगलं चांगलं घे उत्तम उत्तम घे. तुला जे चांगलं चांगलं वाटते ते घे. जे चांगलं नाही वाटत ते सोडून दे. असार ते जाणून द्यागावे. सद्गुरू दोन्ही गोष्टी दाखवतात. चांगलं पण दाखवतात वाईट पण दाखवतात. मग तू ठरवायचं. कारण काय विवेकाची लागण तुझ्या पिंडामध्ये आम्ही केलेली आहे. विवेकाची रुजन तुझ्या पिंडामध्ये आम्ही केलेली आहे. आता त्या विवेकाच्या माध्यमातून तू ठरवायचं की चांगलं काय वाईट काय मी काय घ्यायला पाहिजे हे सद्गुरू कधी सांगणार नाही. सद्गुरू काय करतात द्वैत आणि अद्वैत दोन्ही दाखवतात. सार पण दाखवतात असार पण दाखवतात. दोन्ही दाखवतात. राम पण दाखवतात रावण पण दाखवतात. दुर्योधन पण दाखवतात अर्जुन पण दाखवतात. श्रीकृष्ण पण दाखवतात कंस पण दाखवतात. मग असं नाही सांगणार की कंस चांगला. असं नाही सांगणार की श्रीकृष्ण चांगला. असं नाही सांगणार राम चांगला. असं नाही सांगणार रावण चांगला. सद्गुरू बोलले तू ठरव. कर्माप्रमाणे प्रत्येकाला निवाडा ठेवलेला आहे. म्हणून सद्गुरू नेहमी लिहून ठेवलं या कलियुगामध्ये कर्माप्रमाणे प्राणी पडती देशी अथवा विदेशी. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर बघा. अद्वैताचा निवाडा द्यायचा म्हणजे सद्गुरू भेट आणि सद्गुरू मुखातून जे निरूपण निघेल त्याचं श्रवण याच्याशिवाय पर्याय नाही. फॉरेन वरून जरी शिकून आलास तरी विषय तेच आहेत. कितीतरी बॅरिस्टर झाला तरी विषय तेच आहेत. त्यांनी भल्या भल्याला कामाला लावलं. त्यांच्यापासून सुटका पाहिजे असेल त्या मृत्यूलोकामध्ये विश्रांतीचं एकच ठिकाण ज्यांची ओळख दिली जाते ते ठिकाण एकच. जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय तिथं तिथं सद्गुरू संत सद्गुरू भेटला पाहिजे. म्हणून बोलले ना आता द्वैत ते निरसे कवने परी हो. पुढे लिहिलं तरी आता सावधान एकाग्र करूया म्हणून माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. आता माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. आता माया आणि ब्रह्माला जाणणारा कोण आहे.
ज्याने जन्माला घातला तोच पाहिजे ना. मग ज्याने घातले जन्माशी त्यालाच माणूस विसरला आहे. आणि त्यासाठी तो लांब लांब फिरतोय, देवा आहेच कुठं. हा, म्हणून जे अंतर्देवा चुकते ते धावा घेऊन तीर्था जाते आणि मग विचार करते अंतःकरणी, जिथे तिथे धोंडा पाणी उगाच वनवन 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 वनवन. म्हणून सद्गुरू बोले श्रवण, उगाच वनवन वनवन हिंडवणं काय होते बघा. म्हणून सद्गुरू बोलले माया ब्रह्म हे कवण जाणत आहे, मग जाणणारा कोण आहे. हा हा हा. म्हणून सद्गुरू लिहून जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते. म्हणजे जाणीव आहे, जाणीव आणि नेणीव, जाणीव आणि नेणीव. म्हणून सद्गुरू नेऊ ठेवलं, जाणीव नेणीव भगवंती नाही. सद्गुरू बोलले जाणीव नेणीव भगवंती नाही. म्हणून बोलले ना, तर आता तरी सावधान हो बाबा बघा. त्यावेळी सावधान म्हणतात. दुजारी समर्थ केले, बावल्यावर उडी टाकली, टाकणे जाऊन टकली लावली, 12 वर्ष 13 कोटी जप केला, गायत्री प्रचलन केलं बघा. आधी सामर्थ्य घेतलं, नंतर सामर्थ्य वाटलं. नंतर बघितलं बुडते हे क्षण देखवेना डोळा, म्हणून येतो कळबळा. दास्य भक्तीच्या कार्याला कोण हात घालत नव्हतं, कारण फुकट जाऊ नये म्हणून फुकट दिलं. अगं या मनाला विश्रांती यायची म्हणजे करोड रुपये जरी खर्च केले तरी माणसाला विश्रांती नाही, शांतता नाही. पैसा भरपूर आहे माणसाकडे पण शांतता नाही. करोड रुपये जरी खर्च केले तरी शांतता मिळत नाही. मग असं एकच ठिकाणी जिथं मनासवय विश्रांती आणि समाधान. लोकांना गोळ्या घेऊन झोप येत नाही, इथं नुसता सद्गुरू बोलले, सद्गुरू आज्ञेनी श्रवणाला बसला, सद्गुरूले संतांच्या पुढ्यात बसला की जे झोप लागते जणू असं वाटतं की सद्गुरू बोलले कधी आयुष्यामध्ये कधी झोपलोच नाही अशी झोप लागते. मग मनाला विश्रांती आहे कुठं होतं, जिथे जिथे हरिकथा निरूपण चाललंय तिथं तिथं बघा. का जिथं जिथं सद्गुरू बोलले, ती निद्रादेवी माळ घेऊनच उभी आहे दारामध्ये, तिने वाट बघते कोण बोलवतोय. म्हणजे कोणाची माळ हलते की त्याला ती माळ घालते. एकदा माळ घातली की मनासवय विश्रांती आणि समाधान. म्हणून निद्रादेवीने आपल्याला माळ घालूच नाही. म्हणून आपलं तुमचं आमचं सद्गुरू चरणी मागणं पाहिजे की आळसाचे दर्शन होऊच नाही बघा. म्हणून सद्गुरू बोलले तरी आता सावधान. त्यावेळी एक सावधान झाला त्यांनी हजारो लाखो करोडोंना सावधान केलं. आता तुला सावधान म्हटलंय, काय म्हटलंय, ज्यार ती सावधान म्हटलंय त्यार ती धोका आहे. म्हणून तरी आता सावधान. एकाग्र, एकाग्र म्हणजे काय बोले ना, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही. सुईच्या आग्रावर एकाग्र म्हणजे काय, सुईच्या आग्रावर सुद्धा बसेल. आता सुई केवढी, त्याच्या आग्रावरची जमीन केवढी. आणि ते कौरव बोलले की बोलले पांडवांना सुईच्या आग्रावर बसेल एवढी सुद्धा जमीन आम्ही देणार नाही. मग एकाग्र कळलं पाहिजे. एवढं एकाग्र माणूस झाला पाहिजे ना की मी देवाचा देव माझा ऐसे बोलणे निश्चयाचे. होईल ते होई नका, जाईल ते जाई नका, तोडून टाकली पाहिजे तुमच्या आमच्या मनातील आशंका जन्माने. एवढा एकाग्र झाला पाहिजे. मी देवाचा देव माझा बघा. ऐसे बोलणे निश्चयाचे. सद्गुरू बोलले तरी आता सावधान, एकाग्र करूया म्हणा. मग एकाग्र कोण झालं पाहिजे तर बोले मन झालं पाहिजे, मन. कारण सगळ्यात डांबरट असेल ते मन. समर्थाने 205 श्लोक त्याच्यासाठी लिहिले. त्याला गंजारलं गोंजारलं, मना सांग पा त्या रावणा काय झाले, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मनाची शते ऐकता दोष जाती, मतिमंद ते साधना योग्य होती. कुणासाठी लिहिले हे मनाचे श्लोक? 205 श्लोक एका रात्रीमध्ये समर्थाने लिहून ठेवले. का लिहिले, कुणासाठी लिहिले? डोळ्याचे कानाचे नाही लिहिले, हाताचे पायाचे श्लोक नाही लिहिले, मनाचे श्लोक लिहिले. काय लिहिले? कारण मन आणि माया, मन आणि माया हे सगळ्या इंद्रियांचा राजा मन आहे. कारण राजा उंच सिंहासनी राजा, दुरुस्त दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा. कारण राजा सुखी असेल तर प्रजा सुखी, नाहीतर राजा जर सुखी नसेल तर प्रजेला कशी सुख मिळेल? मग राजा कळला पाहिजे, प्रजा कळली पाहिजे. बाहेरची राजा प्रजा बघत बसू नका हो. सद्गुरू बोलले हे सगळं राज्य कारभार चाललाय. इथं काय चाललंय? इथं काय चाललंय? राज्य कारभार चाललाय. हे या सगळ्या इंद्रियांचा राजा मन आहे. सद्गुरू बोलले फौजा पण आहेत, बाहेर नाही आत आहेत, युद्ध चाललंय. पण सद्गुरू नेहमी लिहितात की माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू आता जिंकूच.
आता मारणार नाही, त्यांना मारू. बघा, पण फक्त एकच लक्षात ठेवायचं की ठेवले अनंत तैशीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि समाधान ते सज्जनाचे योगे, म्हणून याला म्हणतात समर्थामध्ये समर्थ योग हा आहे. तरी परम सुगम परिजनाशी झाला दुर्गम, का बाबा जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. माणसाचं वर्म कुठं चुकलंय तर सत्समागमाकडे चुकलंय. म्हणून सद्गुरूने तरी आता सावधान एकाग्र करून या म्हण, माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. पुढे लिहिलं सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी. बघा, मग ब्रह्माचा संकल्प का सत्य आहे? ब्रह्माचा संकल्प सत्य आहे. मग सत्य ब्रह्माचा संकल्प काय आहे? तर बोले जो जो आला त्याला त्याला हरिकथा निरूपणाला बसवीन. जो जो या मृत्यूलोकामध्ये उतरला त्याला त्याला सद्गुरू बोलले जिथं जिथं हरिकथा निरूपण झालंय तिथं तिथं बसवीन. हो, कारण सद्गुरू बोलले सद्गुण शिकावे लागतात, अवगुण शिकावे लागत नाही. उपजत गुण शरीर सहज सहज शिकतो ते. म्हणून सद्गुरू सत्य ब्रह्माचा संकल्प काय? तर जो जो आला मृत्यूलोकामध्ये उतरला त्याला त्याला सत्कर्माला लावीन, हे त्याचा संकल्प आहे. मग मायेचा विकल्प काय? कारण मन आणि माया विकल्प करते, काय करते? म्हणून सद्गुरू बोले जडी जल्प विकल्प तोही त्याजावा, रमाकांत एकांत काळी बघावा. मग एकांत कळला पाहिजे. सद्गुरू बोलले मिथ्या मायेचा विकल्प. मग संकल्प केला की विकल्प येणार. ज्यार्थी संकल्प केलाय सत्य संकल्प श्री सद्गुरू मूर्ती. सत्य संकल्प कोण आहे? तर सद्गुरू मूर्ती. सद्गुरू बोलले सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प. सद्गुरू बोलले मायेचा विकल्प कसा आहे? तर बोले मिथ्या. ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी. मग या मागे सगळं आहे कोण? तर बोले मन आहे, मन. कारण मन माया विकार करी आळ घालती बोले ब्रह्मावरी. सद्गुरू मन हा सगळे इंद्रियांचा राजा आहे. मन करणी करे नरका नारायण बन जाय, नाही तो नरक में जाय. बघा, का सगळा अधिकार तुमच्या आमच्या कुणाकडे ठेवलाय? तर मनाकडे ठेवलाय. आणि हे श्रवण कुणाला आहे? तर बोले मनाला. बघा, मनाची शते ऐकता दोष जाती, मग ऐकता तर दोष जाती. मती मंद ते सहा, मती मंद ते सहा. मूळ विषय किती? तर बोले सहा. मती मंद ते सहा धनायोग्य होती. बघा, काम हा पिंडामधला धन आहे, क्रोध हा धन आहे, लोभ हा धन आहे, पण वापर चुकला अधोगती. म्हणून सत्कर्म योग्य वय घालवावे आणि सर्वांच्या मुखी मंगल बोलवावे. बघा, द्वैताचा जल्प मनची करी. बघा, मन करणी करीस नरका नारायण बन जाय, नाही तर नरक में जाय. म्हणून पुढे म्हटलं जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी. मग सर्व साक्षिणी अवस्था कुठली? तर बोले तुर्या. मग तुर्याच्या पलीकडे कुठली? तर बोले उन्मणी. मग सद्गुरूले ज्याच्याकडे उन्मणी आहे तो तुर्या दाखवेल ना, तो जागृती दाखवेल ना, तो सुषुप्ती दाखवेल ना. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. तुर्याच्या पलीकडे उन्मणी. मग ज्याच्याकडे उन्मणी आहे तो भेटला पाहिजे ना. आता ही उन्मणी कुणाकडे होती? तर सद्गुरूकडे होती आणि संतांकडे होती. उन्मणी उन्मणी म्हणजे काय? तो बोलले विषयांचा लवलेश नाही, देही असून विदेही. देही असून कसे होते संत? तर बोलले विदेही. म्हणून सद्गुरू बोलले जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणे विथुर्या. मग याला ओळखणार आहे कोण? ज्याचा अधिकार आहे तोच पाहिजे ना. मायेला ओळखली कोणी? कारण मायेला अधोगती लावणारे आहेत कोण? जाणे ब्रह्म जाणे माया. मग या मायेला ओळखली कोणी? ही कशाला आली, कुठं उतरली, कुठं जायचंय, हा मार्ग दाखवणारा आहे कोण? म्हणून मार्ग दाखवतो तो गुरु आणि सद्मार्ग दाखवतो तो सद्गुरू. बघा, म्हणून सर्व जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणे विधुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षणी. बघा, पुढील ऐक तुर्याचे लक्षण, जे ते सर्व जाणपण, सर्वची नाही कवण जाणेल गा. बघा, ऐका तुर्याचे लक्षण, जे ते सर्व जाणपण. कारण जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते.
म्हणून सर्व सर्व जाणपण जिथं आहे तिला म्हणतात तुर्या. सद्गुरू बोलले. पुढे म्हटलं, सर्वची काही कवण जाणेल गा, संकल्प विकल्पाची सृष्टी. हा हा संकल्प विकल्प, संकल्प विकल्प त्याची म्हण. हा सद्गुरू बोलले, संकल्प विकल्पाची सृष्टी. सृष्टी कशी आहे? तर बोले संकल्प विकल्प. आणि त्याच्यामध्ये मनाकडे काय आहे? तर मनाची करी. बोलले सद्गुरू बोलले, संकल्प विकल्प हेची म्हण. करू न करू, करू न करू हेची म्हण. मग हे सगळ्या गोष्टी आहेत कुणाकडं? ते मनाकडं हो तुमच्या. का सगळा अधिकार दिलाय मनाकडं. ते श्रवण कुणाला दिलं? मनाला दिलं. सत्कर्म कुणी करायची? मनाने करायची. सद्गुरू बोलले, सद्गुरू बोलले, संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची या पोटी, ते मनची मिथ्या शेवटी साक्षी कवणू. बघा, साक्षत्व चैतन्य सत्ता हे गुण ब्रह्माची माथा, आरोपेले जाण वृथा माया गुणे, साक्षत्व चैतन्यत्व आणि सत्ता. सद्गुरू बोलले, साक्ष कोणाचे? त्याला चैतन्य कोणी दिलंय? त्याच्यावरती सत्ता कोणाची? बघा, म्हणून या तीन ब्रह्म दाखवले. साक्ष ब्रह्म, चैतन्य ब्रह्म आणि सत्ता ब्रह्म. मग या तिघांची सत्ता कोणावर आहे? सद्गुरू बोलले. हा पुढे दाखवलं, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, अनुर्वाच्य ब्रह्म, साक्षत्व चैतन्य सत्ता हे गुण ब्रह्माची माता, आरोपिले जाण वृथा माया गुणे. संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची पोटी, ते मनची मिथ्या शेवटी साक्षी कवणू. साक्षत्व चैतन्यत्व सत्ता हे गुण ब्रह्माची माता, आरोपिले जाण वृथा माया गुणे. बघा, घट मटाची गुणे, त्रिविधा आकाश बोलणे, मायेची खरेपणे गुण ब्रह्मी. बघा, घट मठाची गुणे. आता घट कळला पाहिजे. आणि घटानं घट बसावं. सद्गुरू काय करतात? घट स्थापना करतात. काय करतात? सद्गुरू भेट झाली की सद्गुरू काय करतात? तर घटाची स्थापना करतात. आणि घट घट्ट बसावा म्हणून काय करतात? तर बोले सत्वगुणाची त्याला बैठक देतात. म्हणजे त्याच्या खाली तांदूळ ठेवतात आणि त्याच्यावरती घट बसवतात. आणि घट बसण्यासाठी त्याला वरून असं दाबतात त्या तांदळामध्ये. म्हणजे काय? ते घट कळू नये. कारण घट सारखा सारखा कलंडतो. त्याच्यामध्ये सत्वगुणाचं पाणी भरलं, अक्षता टाकल्या, सुपारी टाकली, नाणं टाकलं, वरती 5 पानं, 1 श्रीफळ. सद्गुरू बोलले, घटाला काय केला? घट बसवला. आणि पहिली माळ लावली ती बोलली शरणाची. कुठली? सद्गुरू भेट झाली की काय करतात? तर घटाला घट बसवतात. घटाची काय करतात? बोले स्थापना करतात आणि पहिली माळ लावतात ती श्रवणाची. तर सर्वात कठीण असेल ती श्रवणाची माळ लावणं. कारण ऐकल्या विना कळेना हे तो ठाऊक आहे ज्यानं, या कारणे मूळ प्रयत्न श्रवणाआधी. बघा, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? सद्गुरू पहिली माळ लावली श्रवणाची, नंतर कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? तर बोलणे. पहिलं श्रवण, नंतर कीर्तन, नंतर विष्णू स्मरण. तिसरी माळ हो. पहिली माळ श्रवणाची, नंतर कीर्तनाची, नंतर विष्णू स्मरण, नंतर पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. सद्गुरू बोलले, अशा 9 माळा लावल्या, 9 माळा. तर दशमात विजय. 10वी माळ कुठली? तर दशमात विजय. मग या दशेंद्रियामध्ये विजय प्राप्त करून द्यायचा. म्हणजे ज्याचा अधिकार तो भेटला पाहिजे ना, दशमात विजय प्राप्त करून द्यायचा. म्हणजे पहिली घटाची स्थापना करावी लागते. बघा, म्हणून सद्गुरू लिहून ठेवलं, घटमटाचे निगुणे. बघा, त्रिविधा आकाश बोलणे. मग आकाशामध्ये काय? तर आकाश काय करतं? त्रिविध तापे फोडला. मग त्रिविध ताप कुठले आहेत? बघा, आणि त्रिगुण आहेत कुठं? सद्गुरू आधिदैविक, आधी भौतिक आणि अधिक आध्यात्मिक हे त्रिविध ताप आहेत. सद्गुरू बोलले, त्रिविधा. पण विधत आल्याशिवाय विधी नाही. आणि त्यांचा विधी दाखवायचा. पिंडातला
तमोगुण दाखवायचा पिंडातला, रजोगुण दाखवायचा पिंडातला, सत्वगुण दाखवायचा, त्रिविधा. सद्गुरू बोलले त्रिगुणात्मक त्रैमूर्ती त्रिविधा. म्हणून सद्गुरू बोलले त्रिविधा आकाश बोलणे, मायेचे नि खरेपणे गुण ब्रह्मी. बघा, जव खरेपण मायेसी तवची साक्षात्व ब्रह्मासी, माया अविद्येचे निरासी ब्रह्म द्वैत कैसे. बघा, म्हणून बोलले ना, जव खरेपण मायेसी तवची साक्षात ब्रह्मासी. जोपर्यंत मायेचं खरंपण होत नाही, मिळत नाही, तोपर्यंत बोलले ब्रह्माची साक्ष कळत नाही. साक्षीला हाय कोण, दाखवणारा भेटला पाहिजे ना. मायाच कळली नाही तर साक्ष ब्रह्म कसं कळल. मग ती माया कळवून देण्यासाठी सद्गुरूला कार्याला लावावं लागलं. अरे माया काय तुला अशीच नाही दिली. 84 लक्ष योनी प्रति जे कोटी कोटी फेरी त्याच्यामधून हृदयाची प्राप्ती झाली. आणि हा बोलतो जिंदगी में है क्या, खाओ पिओ मजा करो. माणसानं फुकट घालवला घेतलाय देह. पण सद्गुरू बोलले फुकट जाऊ नये म्हणून फुकट सद्गुरूने दिलं. त्यांची ओळख देतात म्हणून बोलले ना, जव खरपण मायसी तवची साक्षात ब्रह्मासी, माया विद्येचे निरासी द्वैत कैसे. म्हणून सर्व साक्षी म्हणून तीची झाली आवणवण, मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले. बघा, आता हे तुर्यारूप ज्ञान मावळायचं म्हणजे ऊन मनी ज्याच्याकडे आहे तो भेटला पाहिजे ना. तुर्याच्या पलीकडे ऊन मनी. म्हणून बोलले ना, सर्व साक्षी म्हणून. जसं ते साक्षी आहे तशी माया पण साक्षीला आहे ना. म्हणून ही सर्व साक्षी म्हण तेची झाली उन म्हण. मग मनाचं काय करायचंय, उन्मन करायचंय. उन्मन करायचं म्हणजे काय करायचं. सद्गुरू बोले उन्मन करायचं म्हणजे काय करायचं, विषयांचा लवलेश नाही. विषयांचा लवलेश नाही म्हणजे काय. अरे कलियुगामध्ये उतरलोय, संसारामध्ये उतरलोय, बायका पुरं आहेत म्हणजे काम धंदा केला पाहिजे. सद्गुरू बोलले विषय पाहिजे, लोभ खाण्यासाठी लोभ पाहिजे, उत्पत्तीसाठी काम पाहिजे, पण विषयांचे जे अवघड आहेत ना ते नाही पाहिजे. बघा, मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले. बघा, मग कधी मावळ, जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही ना तोपर्यंत ते मावळणार नाही. मावळून टाकायचे, मावळून गेले बोलले. बघा, जय असं द्वैत भासले ते मन उन्मन झाले, द्वैताद्वैताचे तुटले अनुसंधान. बघा, द्वैता अद्वैताचं तुटून टाकलं अनुसंधान. माया ब्रह्मीचे वर्ण करता चुके जन्म संतांची गिरी शरण, बोले मोक्ष लाभे अनुसंधान. तुटले बोले अनुसंधान. अनुसंधान पुढे म्हटलं एवम द्वैत आणि अद्वैत वय वृत्तीचा संकेत, वृत्ती झाली निवृत्त द्वैत कैसे. मग सद्गुरू बोलले वृत्ती व्हाय निवृत्ती काय पाहिजे तर निरूपण पाहिजे. बघा, गहिनी प्रसादे निवृत्ती जातारा ज्ञानदेवा ज्ञान चोजविले. बघा, पण सद्गुरू बोलले अज्ञानाची निवृत्ती व्हायची म्हणजे निवृत्तीनाथ भेटला पाहिजे. गहिनी प्रसादे निवृत्ती जातारा ज्ञानदेवा ज्ञान चोजविले. पण सद्गुरू बोलले ना, मूर्तीरहित जे ज्ञान तेची संपूर्ण समाधान, तेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. बघा, संत परंपरा आली की काय करते तर माया ब्रह्माचे विरोध देते. बघा, आणि काय करते तर बरं अनुसंधान तोडून टाकते. काय करते बघा, माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत, ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी. मग या विश्वामध्ये ज्ञानी कोण आहे. म्हणून सद्गुरूला ज्ञान ईश्वर भेटला पाहिजे. त्यावेळी एकाच रेड्याच्या मुखातून वेद गाऊन घेतले. आज करोडो लाखो करोडो लोकांच्या रेड्यांच्या मुखातून वेद गाऊन घेतोय. बघा, कशा करता आता बोलले बुडते जन देखवे ना डोळा. सद्गुरू बोलले त्यामध्ये माया ब्रह्मा ऐसा हेत मने कल्पिला संकेत, ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी. पुढे म्हटलं जे मनबुद्धी अगोचर, जे कल्पने होऊन पर ते अनुभविता साचार द्वैत कैसे. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात अनुभवासे प्रत्यक्ष आता आहे तरी परम सुगम, परिजनाला झालाय दुर्गम.
म्हणून बोलले द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैताद्वैत भासे कल्पनेसी, कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरी, संशय धर्या निवारी तेही कल्पना. बघा असं लिहून ठेवलं ना, कल्पनेची आपलं एक बरे ती मोहरताची मोहरे. बघा सद्गुरू बोलले. आणि संकल्प विकल्पतेची म्हण, आणि मन कल्पनेकडं. आणि कल्पनेच्या सद्गुरू बोलले कल्पनेच्या बहिणी काही कमी नाहीत ना. कल्पनेच्या बहिणी बरेच आहेत. कामना, भावना, असूया नसूया, कल्पना, या सगळ्या बहिणी आहेत ना तिच्या. वासना, कल्पना, भावना, मनीषा, असूया नसूया. पुढे म्हणलं कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरी, संशय धर्या निवारी तेही कल्पना. संशय धर्या निवारी तेही बोलले कल्पना. अरे कल्पना म्हणजे काहीच नाही. सद्गुरू बोलले कल्पना म्हणजे काहीच नाही. त्या कल्पनेला खरी समजतोय. कल्पनेतून तुला काय प्राप्त आहे म्हणून वास्तवाकडे येऊ. सद्गुरू बोलले. सद्गुरूने काय केलं, द्वैत कल्पना निश्चय करायला घेतले. काय करायला घेतले, ही कल्पना द्वैत आहे. जोपर्यंत अद्वैत निरूपण मिळत नाही तोपर्यंत त्याचं निरसन होत नाही. हो बघा, ज्या ब्रह्मेची कल्पनेच्या सृष्टीत तो वावरतोय आणि तिला तो खरी मानतोय. सद्गुरू आहे सगळा प्रपंच कशा करता करावा लागला, तर बोलले सद्गुरू बोलले कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरी, संशय धैर्य निवारी तेही कल्पना. बघा पुढे सद्गुरू बोलले कल्पना करी बंधन. कल्पना काय करते तर जीवाला बंधन करते. कल्पना दे समाधान, कल्पना समाधान देते, कल्पनाच बंधन करते. ब्रह्मी लावी अनुसंधान तेही कल्पना. बघा मग कल्पनेचे प्रकार दोन आहेत, एक द्वैत कल्पना, एक अद्वैत कल्पना. सद्गुरू भेट झाली तर अद्वैत कल्पना भेटेल. हो मग अद्वैत कल्पना काय करते तर बोले ब्रह्मी लावी अनुसंधान तेही कल्पना. बघा आणि एक कल्पना दाखवली ती करी बंधन, बंधन करते. काय करते, आहे अवकाश जाब सावकाश, म्हणजे ही बंधन करणारी कल्पना. एक कल्पना दाखवली ती समाधान देते माणसाला. बघा पण ते टिकणारं नाही. मग टिकणारं समाधान कुठलं, ब्रह्मी लावी अनुसंधान. मग ही कल्पना भेटली पाहिजे. बघा म्हणून ती कल्पनेची आपल्या एक बरे ती मुहूर्ताची मोहरे बोलली. बघा कल्पना द्वैताची माता. कशाची माता, ताई माता कोणाची तर द्वैताची. मग ही प्रसार कशाचा करेल तर द्वैताचाच ना. बोले कल्पना द्वैताची माता, कल्पना नेमती तत्वता. बद्धता आणि मुक्तता, कल्पना गुणे बद्धता आणि मुक्तता. बघा बद्ध म्हणजे बांधला, मुक्त म्हणजे मोकळा केला. ती पण बोलले कल्पना. कल्पना गुणे, कल्पना अंतरी सबळ, नसते दावी ब्रह्मगोळ, क्षण एकांत निर्मळ स्वरूप कल्पी. कल्पना कशी आहे, सबळ म्हणजे काय, तिच्याकडे हाय कुठलं बळ तर सहांचं बळ. कल्पना अंतरी सबळ, नसते दावी ब्रह्मगोळ. मग कल्पना काय करते, कल्पना वासना भावना इच्छा मनीषा काय करते तर माणसाला पुन्हा जन्माला घालते. सद्गुरू बोलले जननी जठरी शयनम. सद्गुरू बोलले जननी जठरी शयनम, पुन्हा पुन्हा त्या आवृत्तीकडे माणूस जातो. कल्पना अंतरी सबळ, नसते दावी ब्रह्मगोळ, क्षणा एकांत निर्मळ स्वरूप कल्पी. क्षण एका धोकावाई, क्षण एका स्थिर राहे, क्षण एका पाहे विस्मित होणे. बघा क्षण एका धोका. आता धोका कुठला, धोका काढला पाहिजे.
धोका देणारे बाहेर नाही, धोका देणारे आत आहेत. ते सगळे कल्पनेच्या बरोबर आहेत. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही ना तोपर्यंत त्यांचा धोका, सावधान, पुढे धोका आहे. लिहिलं असतं ना वळणावरती, धोका, सावधान. क्षण एका धोका आहे, क्षण एका स्थिर राहे, क्षण एका पाहे विस्मित होणी, क्षण एकांते उमजे, क्षण एकांते निर्मुते, क्षणांना विकारे विकार करजे ते कल्पना जाणावी. विकार करजे ते कल्पना जाणावी. बघा, सद्गुरू बोलले कल्पना जन्माचे मूळ. ज्यार्थी सृष्टीची उत्पत्ती आहे त्यार्थी दोनच गोष्टी सद्गुरू बोलले, कल्पना जन्माचे मूळ. बघा, म्हणून सद्गुरू बोलले ना, जन्म दुःखाचे अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चढे नाही सा. मग हा जन्म मिळतो कशातून? तर कल्पनेपासून. कल्पना आली ना, ब्रह्मदेवाची कल्पना आली, ब्रह्मदेवाला कल्पना आली की सृष्टीची निर्मिती करावी. तशी तुम्हाला आम्हाला मनुष्याला पण कल्पना येते, त्यावेळी उत्पत्ती होते ना. मग बोलतो कोंबडी आधी का अंडा? सद्गुरू बोलले मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे, हे कल्पनेमध्ये माणूस निर्माण करतो. सद्गुरू बोलले, पण ज्याचा अधिकार घटना घालण्याचा तोच घालतो ना, तो कोणाच्या हातात नाही ना, तो त्याच्या हातात आहे. सद्गुरू बोलले. बघा, म्हणून आपण नुसती कल्पना करत राहायचं, पण सद्गुरू बोलले कल्पना जन्माचे मूळ. बघा, कारण काहीतरी दोनच ना सद्गुरू, मेल फिमेल या दोन गोष्टीच होतील ना, तिसरं तर काय नाही ना. सद्गुरू बोलले कल्पना जन्माचे मूळ. बघ, कल्पना भक्तीचे फळ. सद्गुरू बोलले कल्पना तेच केवळ मोक्ष जाते. बघा, मग कुठली कल्पना ही कल्पना कुठली पाहिजे? सद्गुरू ही अद्वैत कल्पना. कल्पनेचं काय केलं तर निरसन केलं. काय केलं? समर्थाने आता जी दाखवाय घेतली ती कुठली कल्पना? तर बोले द्वैत कल्पना निरसन, म्हणजे अद्वैत दाखवून द्वैत बाजूला केलं, अद्वैत दाखवून द्वैत बाजूला केलं. त्यामुळे समर्थाने लिहून ठेवलं कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ. बघा, भक्तीला पण फळ येतं, कल्पना भक्तीचे फळ. बघा, कल्पना तेची केवळ मोक्ष जाते. बघा, असो ऐसे हे कल्पना साधने दे समाधान, एरवी हे पतना मुळच की. एरवी हे पतना, जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत पतन आहे, पण अद्वैत आलं की बोलले पतन थांबतं. म्हणून बोलले ना, असो हे कल्पना साधने दे समाधान, एरवी हे पतना मूळच की. बघा, नाही ते जन्माचं मूळ आहे, जन्माला घालते परत, कारण वासनेच्या जागी जन्म घ्यावा लागेल. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाचं केवळ इचे केली निर्मूळ ब्रह्म प्राप्ती. तिचं काय केलं पाहिजे? ते निर्मूळ केलं पाहिजे, मुळात सकट उच्चाटन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? मना कल्पिता 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 कल्पकोटी, नवे रे नवे सर्वता राम भेटी. कल्पना पाहिजे, पण अद्वैत कल्पना पाहिजे, द्वैत कल्पना नको. म्हणून बोले ना, इचे केली निर्मूळ ब्रह्मप्राप्ती, श्रवण आणि मनन निजध्यासी समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडून जाय. मग हे मिथ्या कल्पनेचे भान उडून कशातून जाईल? तर श्रवण आणि मनन. जर श्रवण केलं तर मनन झालं पाहिजे, मनन झाला तर निजध्यास झाला पाहिजे. तर साक्ष आतमध्ये आकार घेईल आणि पिंडातला विवेक कालाकालानं वाढेल. बघा, श्रवण आणि मनन निजध्यासी समाधान, मिथ्या कल्पनेचे भान काय झाले तर उडवून जाय. बोलले बघा, मग कधी उडून जाईल? तर श्रवण मनन निजध्यास. तर मिथ्या कल्पनेचे भान बोलले उडून जाय.
मग मिथ्या कल्पनेचे भान उडून जायचं म्हणजे पहिलं श्रवण, नंतर कीर्तन, नंतर विष्णू स्मरण. बघा, श्रवण म्हणा निज ध्यास तर. बघा, म्हणून श्रवणाची जोडी खांद्याला राखव आणि अखंड काय करतं, ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्याची भिक्षा माग, ज्या माध्यमातून काय होईल तर ओम भवती या पक्षाचं रक्षण होईल. बघा, म्हणून श्रवण आणि म्हणन निजेद्याचे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडून जाय, शुद्ध ब्रह्माचा निश्चय करी कल्पनेचा जीव, निश्चितार्थे संशय तुटून जाय. बघा, कुठे संशयाचे मूळ एक सरा, अरे एक सर सुद्धा तू सापडणार नाही, एवढा संशय कठीण आहे. म्हणून बोलले ना शुद्ध ब्रह्माचा निश्चय. ब्रह्माचा निश्चय कसा आहे, तो शुद्ध आहे. हा, समर्थांनी दासबोधामध्ये पहिल्या मंगलाचरणामध्ये समर्थांनी 15 निश्चय मांडले. 16वा निश्चय तुझा ठेव, करीन तकरीन अखंड श्री सेवा आणि दास्य भक्ती करीन. शुद्ध सद्गुरुले शुद्ध ब्रह्माचा निश्चय, जो जो आला त्याला सोडवीन. शुद्ध ब्रह्माचा निश्चय करी कल्पनेचा जीव, निश्चितार्थे संशय तुटून गेला. बघा, तुटे संशयाचे मूळ एक सरा, म्हणून बोले मार्ग सापडे सुगम, न लगे बोले साधन दुर्गम. साई जो मुक्तीचे वर्म, जेथे ठाई पडे, ना असे असणारच नाही. ना असे म्हणजे काय, तर बोले असणारच नाही. ना असे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रच येते ज्ञान प्राप्ती. ऐसे आहे बोले फळश्रुती ये ग्रंथी, ग्रंथ गर्भी जे बोले ते अवघेचे अनवादले, न वचे की कथा. बघा, ग्रंथ गर्भात बोलतात. म्हणून बोले ना श्रवण आणि म्हण शुद्ध ब्रह्माचा निश्चय करी कल्पनेचा जीव, निश्चितार्थे संशय तुटून गेला. तोडून टाकली मनातील आशंका जन्म आणि मृत्याची. मिथ्या कल्पनेचे कोंडे कैसे राही साच्या पुढे, जैसे सूर्याचे उजडे नासे तम. बघा, एकदा सूर्य उगवला की बोलले सगळं अज्ञान नाहीसे करून टाकतो. तो गटारातला अंधार काढतो. आपल्या गाडीची लाईट चालू असेल तर समोरचा बोलतो लाईट चालू आहे. म्हणजे काय, एकदा सूर्य उगवला ना, एकदा सद्गुरू कार्याला आला ना की त्यांचं काय चालत नाही हो. म्हणून सद्गुरू बोलले शुद्ध ब्रह्माचा निश्चय करी कल्पनेचा जीव, संशयात तुटून जाय, मिथ्या कल्पनेचे कोंडे कैसे राहे साच्या पुढे, सूर्याची उजेडे तासे तम. बघा, तसे ज्ञानाचे प्रकाशे, मिथ्या कल्पना हे नासे. प्रकाश कुठला पाहिजे, तर ज्ञान प्रकाश पाहिजे. कुठला, तुमच्या आमच्या पिंडामध्ये कुठला प्रकाश पडला पाहिजे. आणि ही ज्ञान ही गोष्ट अशी आहे की ती दिल्यानं वाढते. म्हणून देणाराने देत जावे, घेणारे घेत जावे. देणाराने घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे. बघा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने देता देणाऱ्याचे हातच घ्यावे. हात घ्यावे म्हणजे काय करावे, तर बोले दातृत्व घ्यावं. आपणासारखे करती तात्काळ नाही केळं, काळ्या वेळेत यायला लागेल. जसा तो दास्य भक्तीमध्ये आहे तसा तुला पण दास्यमध्ये उभा करेल, तसं तुला दातृत्व घेता आलं पाहिजे हो. म्हणून हे ज्ञान हे दिल्यानं वाढतं. म्हणून देता राहा. तू देता राहा. राजा रात्र वैरेचे देता राहा. बघा, जागा राहा. म्हणून जे आपणाशी राहावे ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. बघा, जे काही आपणाशी राहावे ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे बोले सकळ जन. म्हणून बोले ना विश्वामध्ये एकच गोष्ट अशी आहे की ती दिल्यानं वाढते, तिला म्हणतात ज्ञान. मिथ्या कल्पनेचे कोंडे तैसे राहे साच्या पुढे, जैसे सूर्याचे उजडे तासे नासे तम, तैसे ज्ञानाचे प्रकाशे, मिथ्या कल्पना हे नासे. मग हे तुटे अपैसे देता अनुसंधान. मग द्वैताचं अनुसंधान तोडायचं म्हणजे सद्गुरू बोलले ज्ञान प्रकाश. तुमच्या आमच्या पिंडामध्ये ज्ञानाचा प्रकाश आला पाहिजे ना. तैसे ज्ञानाचे प्रकाशे, मिथ्या कल्पना ते नासे. मग हे तुटे अपैसे देता अनुसंधान, कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृगे मृग सापडे, का शरे शर आतुडे आकाश मार्गी. कारण कसं आहे, सद्गुरू बोलले लोहा लोहाई काढताय. मग कल्पनेनी कल्पना उडते. काय करते, मग कल्पनेत कल्पना केली पाहिजे. काय केली पाहिजे, सद्गुरू कल्पनेनी कल्पना उडे. बघा, आणि जैसा मृगे मृग सापडे, का शरे शर आतुडे आकाश मार्गी. बघा,
शुद्ध कल्पनेचे बळ झालिया नासे सबळ तेची वचन प्रांजळ सावध ऐका. शुद्ध कल्पनेची खुण सोये कल्पीचे निर्गुण स्वस्वरूपी विस्मरण पडोशी नदी. मग विस्मरण पडणारे आहेत कोण? बघा, कारण विस्मरण पडतात. स्वस्वरूपी विस्मरण पडोशी नदी. सदा स्वरूप अनुसंधान करी द्वैताचे निरसन. अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना. अद्वैत कल्पिते शुद्ध, द्वैत कल्पिते अशुद्ध, अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. बघा, द्वैत कल्पिते शुद्ध, मग शुद्ध काय आहे? बघा, म्हणून नेहमी सोनं हे कसाला लावावं लागतं. कस हा सोन्यालाच लावला जातो. भट्टीत सोन्यालाच टाकलं जातं. भट्टीत जेवढं जेवढं सोनं टाकाल तेवढं ते उजळून निघाल, पण सोन पितळ काळं पडतं. म्हणून सद्गुरू बोलले अद्वैत कल्पिते शुद्ध. मग शुद्ध काय आहे? अद्वैत कल्पना आहे ती शुद्ध आहे. द्वैत कल्पिते काय? ते बोले अशुद्ध. द्वैत कल्पना काय? ते बोले शुद्ध अशुद्ध. शुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. मग सद्गुरू बोलले शुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. मग हे शुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी म्हटलं. म्हणजे सद्गुरू बोलले, सद्गुरू भेट झाल्याशिवाय पर्याय नाही हो. दाखवायची म्हणजे सद्गुरू पाहिजे ना. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चित अर्थ आणि सबळ व्यर्थ द्वैत कल्पी. अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत भासे. द्वैतासरीसे निरसे सबळ कल्पना. कल्पना 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 कल्पनेत कल्पना. कल्पनेत कल्पना करायची, तिला म्हणतात अद्वैत कल्पना. अद्वैत कल्पना प्रकाशे तेची जणी द्वैत नासे. द्वैतासरीसे निरसे सबळ कल्पना. जोपर्यंत अद्वैत कल्पनाचा प्रकाश तुमच्या आमच्या पिंडामध्ये पडत नाही तोपर्यंत द्वैत कल्पना नासत नाही हो. म्हणून बोलले ना, तेची क्षणी द्वैत नासे द्वैतासरीसे निरसे सबळ कल्पना. बघा, कल्पनेने कल्पना सरे ऐसी जाणावी चतुरे. सबळ गेले नंतरे शुद्ध उरली. शुद्ध काय उरली? तर बोले शुद्ध कल्पना उरली. बघा, शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे जल्पी स्वरूप. म्हणून जनी कल्पी तेची जे कल्पी स्वरूप. स्वरूप कल्पिता तद्रूप होयच आपण. कल्पनेशी मिथ्यत्व आले सहजची तद्रूप झाले. आत्मनिश्चय नासिले कल्पनेशी. जेची शनी निश्चय चळे तेची शनी द्वैत फाळे. तैसा अस्तमानी प्रबळे अंधकार. बघा, तैसा आकाशातला अंधार काढण्यासाठी सद्गुरू बोलले. सूर्य उगवला पाहिजे तसा सद्गुरू बोलले पिंडातला अज्ञान काढण्यासाठी ज्ञान प्रकाश मिळाला पाहिजे ना. ज्ञान प्रकाश सद्गुरू बोलले. बघा, तेची शनी निश्चय चळे तेची शनी अद्वैत फाळे. तैसा अस्तमानी प्रबळे अंधकार. बघा, तैसे ज्ञान होता मळीन अज्ञान प्रबळे जाण. या कारणे श्रवण अखंड असावे. मग सद्गुरूने लिहून ठेवलं सगळं मूळ जे आहे ते श्रवणामध्ये. सद्गुरू बोलले या कारणे श्रवण अखंड असावे. तैसे ज्ञान होता मळीन अज्ञान प्रबळे जाण. या कारणे श्रवण अखंड असावे. म्हणून श्रवणाच्या झोळी खांद्याला अडकवून अखंड ज्ञान वैराग्य सामर्थ्याची भिक्षा माग. कारण श्रवण अखंड असावे. म्हणून म्हणले ना, तैसे ज्ञान होता मळीन. पण ज्ञान काय होतं? मळीन होतं ना. मग तो मळ काढण्यासाठी सद्गुरू बोलले त्याच्यामुळे होतं काय? ते अज्ञान प्रबळ होतं. काय होतं? एकदा ज्ञान मळीन झालं की अज्ञान प्रबळ होतं. आणि या कारणे याच्यासाठी काय काय असावं? तर बोले श्रवण अखंड असावं. बघा, कशा करता? तर बोलले तैसे ज्ञान होता मळीन अज्ञान प्रबळे दान. आणि या कारणे श्रवण अखंड. मग श्रवणाच्या माध्यमातून सद्गुरू काय करतात? तर मळी ज्ञान अज्ञानाचा मळ बाजूला काढतात. कारण तो प्रबळ होतो ना. म्हणून सद्गुरू बोलले अखंड श्रवणामध्ये राहो. आता असोये बोलणे झाले आशंका फेडू एका बोले. जयाचे द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा. बघा, सद्गुरू आता असो आता
म्हणून सद्गुरू लिहून ठेवलं ना, आता असे बोलणे अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. मागा श्रोते आक्षेपले, जे ग्रंथी काय बोलिले, ते सकळ निरोपिले संकळित मार्गे. सद्गुरू निवडलं, आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एक सरा मार्ग मार्ग सापडे सुगम, न लगे कुठल्याही प्रकारचा न लगे साधन दुर्गम, कुठल्याही प्रकारचं साधन न लगे साधन दुर्गम, साईज मुक्तीचे वर्म बोले ठाई पडे. म्हणून बोले जयासो द्वैत भासे ते तू नवेसी सर्वथा. म्हणून म्हटलं, आता सो हे बोलणे झाले आशंका फेडू एका बोले, द्वैतास जयासो द्वैत भासले ते तू नवेसी सर्वथा. मागील आशंका फिटली, इतके न ही कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती, इतके न कथा संपली. म्हणजे कथेची व्यथा जायची, म्हणजे हरिकथा दिली पाहिजे ना. बघा, सद्गुरू बोलले, नाही तर बोलले कहाणी सांगा पूर्वीशी, कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन काळक्रमणे लागून कथा आरंभिली. मग ही कथेची व्यथा घालवायची म्हणजे द्वैत कल्पनाचं निरसन झालं पाहिजे. कथेची व्यथा घालवायची म्हणजे द्वैत कल्पनेचं निरसन झालं पाहिजे आणि अद्वैत कल्पना सर झाली पाहिजे. द्वैत कल्पना सरली पाहिजे आणि अद्वैत कल्पना सर झाली पाहिजे, तर या कथेची व्यथा जाईल. सद्गुरू बोलले, म्हणून बोलले ना, मागील आशंका फिटली, इतके नाही कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निरसन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.